बच्चू कडू. खरं तर अटल बिहारीचं सरकार काँग्रेसनं कांद्यासाठी पाडलं सभापती महोदय. म्हणजे आपण पाहतोय का आज जे कांद्यावर बोलतंय काँग्रेसवाले त्यांनी हे सरकार अटल बिहारीच्या काळात कांद्याचे भाव वाढले म्हणून पाडले गेले. तुम्हाला माहित आहे कशी दुपट्टी भावना आपण पाहतोय का. सत्तेत आलो का सोयीचं बोलायचं, सत्तेच्या बाहेर आलं का पुन्हा शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं. हा धंदा सुरू आहे, हा थांबला पाहिजे. आता कांद्याचे भाव कमी झाल्यावर साधा ग्रामपंचायतचा सरपंच पाळू शकत नाही अशी अवस्था आहे. आता मंत्री महोदयाने मस्त उत्तर दिलं का आम्ही प्रोसेस करतो, तसं करतोय, खूप खूप व्यवस्थित दिलं. तुम्ही सांगा तुमच्यावर दडपण आहे का नाही का कांद्याचे भाव वाढू द्यायचे नाही, हे तुमच्यावर दडपण असतं का नाही, हे स्पष्ट सांगा, सत्य सांगा. लक्षात घ्या का कांद्या खाणाऱ्याचा विचार जास्त होतं, कोणाचंही सरकार असू दे कांदा खाणाऱ्याचा विचार जास्त होतं अध्यक्ष सभापती महोदय, पिकवणाऱ्याचा कमी होता. आणि हे देशात अशीच अवस्था आहे. एका पिकाची नाही दुसरं पीक केलं तर असंच आहे. खाणाऱ्याचा विचार होतो कारण त्याचा आवाज आहे आणि पिकवणाऱ्याचा आवाज नाही आहे, तो जाती धर्मात गुंतला आहे. आणि मग कोणाचंही सरकार असू दे प्रश्न तुरीच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे का हा जो नाफेडवाला आहे या नाफेडनं अधिकारी आणि व्यापारी गब्बर केले आहे. तुम्हाला माहित आहे याच्यावर कुठलीही कारवाई तुम्ही केली नाही. अनेक करप्शन आम्ही पाहतो. 10 वर्षात नाफेडनं सगळ्यात जास्त करप्शन केलं, सगळ्यात जास्त अधिकाऱ्याचे घर भरले, सगळ्यात जास्त व्यापाऱ्याचा कांदा खरेदी केला. त्याच्यावर काय कारवाई करणार आहे. चांदवड मधल्या एका संस्थेमध्ये शेतकऱ्याचा कांदा आम्ही पाहतो झाले पाहिजे तर व्यापाऱ्याचा कांदा उतरवला, रंगेहात पकडला, अजूनही कारवाई नाही. कधी कारवाई करणार तुम्ही? का असं सोडताय? म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं जर नाफेडचा अधिकारी पैसे खात असन, व्यापारी पैसे खात असन, अधिकारी पैसे खात असन आणि नाव आम्ही पाहतोय शेतकऱ्याचं होत असेल तर चुकीचं आहे. तुमच्यासारखा मंत्री असताना मला वाटते फुटबॉलासारखा उडवला पाहिजे. हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे का सभापती महोदय दुसरा प्रश्न असा आहे का हा सगळ्यासाठी लागू आहे. तुम्ही सांगतोय उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद खरा अर्थ निर्माण केली पाहिजे. प्रश्न विचारा डायरेक्ट. मी तेच विचारतोय. उत्पादन खर्च अर्धा तास झालं डेव्हलप झालेलं. उत्पादन खर्च कमी होत नाही आणि भावही देत नाही. एकतर भाव द्या नाहीतर उत्पादन खर्च कमी करा. दोन पैकी एक केलं पाहिजे. म्हणून माझा असा प्रश्न आहे का याला एमआरजीएस पाशी जोडता आलं पाहिजे सगळ्या पिकाला. काल आम्ही तेच प्रश्न विचारला का उत्पादन खर्च कमी केला तर भाव मागणीचा विषय संपतं, मार्केटच स्थिर राहतं आणि खर्च कमी आला म्हणजे भाव सुद्धा भेटतं. म्हणून पीक पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मधून मजुरीचा खर्च जर दिला तर हा प्रश्न मिटू शकते. त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मंत्री महोदय आमचे मित्र यांनी अत्यंत तळतळ आणि हो आता तुम्ही हे करू नका. अच्छा ठीक. तर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही बच्चूभाई. आपण दबाव कधी मानलाच नाही आयुष्यात कधी. हा विषय आणि तुम्हाला माहित नाही की आम्ही सुद्धा कांदा पिकवणारे शेतकरी आहेत. आमचा परिसर आहे आणि म्हणून कांदा आम्ही जवळून पाहतो. हे खरं आहे की नाफेडचं जे आहे नाफेडला राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही कडक सांगितलेलं आहे की तुम्ही जे करतात ते पारदर्शक केलं पाहिजे. हा कुठंतरी कुठल्या तरी गोडाऊनमधली खरेदी आम्हाला चालणार नाही. आणि मी नाही तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी कडक कळवलेलं आहे. त्याचबरोबर यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वतः यांनी जिल्हाधिकारी सगळ्या यंत्रणेला सज्ज ठेवायला लावलं, त्यांच्यावर लक्ष ठेवलं आणि कदाचित खरेदी म्हणून त्यांची कमी होते. आम्ही मार्केट कमिटीमध्ये खरेदी करावं लागेल हे सुद्धा त्यांना कडक सांगितलं आणि त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. आणि म्हणून त्यांची जी आपण जे सांगितलं की त्याच्या मागच्या काळामध्ये काही त्यांच्या चुकीच्या गोष्टी तिथे आपल्याकडे लक्षात आलं. त्याच्यामध्ये आपण चौकशीचा अहवाल केला आपण आणि ते केंद्राला पाठवलंय. आपल्याकडे डायरेक्टली त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. 30 साला हा अहवाल त्यांच्याकडे आपण मागे पाठवलाय आणि राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष ठेवून आपण विजिलन्स कमिट्या सुद्धा नेमल्यात की नाफेडची खरेदी होईल त्यावेळी जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्ह्याचा SP, आपला तहसीलदार तिथे स्वतः मॉनिटरिंग करणार. आम्ही CCTV कॅमेरा लावणार आहे. आणि म्हणून यावेळेस जर आपण बघितलं तर यावेळेस त्यांच्यावर खूपच बंधन आपण ठेवलं आणि पुढच्या काळात अजून वाढेल. आणि शेतकऱ्यांना कोणी लुटायचा प्रयत्न करेल तर ते खपून घेतलं जाणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगेल की आपण याच्या माध्यमातून उपाययोजना काढल्या पाहिजे. तर कुठलंही पीक आलं तर एक्सेस झालं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत असते आणि म्हणून एक्सेस होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. सदाभाऊ खोत.
कांद्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. आता मी डेव्हलप मंत्री करण्याच्या महोदयांना भानगडीत